नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट चकली। एकदम खुसखुशीत तयार होते ही चकली। आज मी तुम्हाला ही चकली दाखवणार आहे। तिचा तुम्ही आवाज ऐका, पहा आवाज ऐकवते आहे बघा, किती खुसखुशीत चकली तयार झाली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चकलीसाठी मी ते 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे चाळून घेतलेले आहेत। आता 1 वाटी पोहे घ्यायचे, अर्धी वाटी डाळव घ्यायचं, फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, डाळव म्हणजेच। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे। फुटाण्याची डाळ आणि पोहे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे। हाताला चटका लागेल इतपतच त्याला भाजायचं आहे, खूप जास्त भाजण्याची आवश्यकता नाहीये। असं भाजून घेतलं की चकली अशी खुसखुशीत तयार होते। थोडंसंच भाजायचं आहे, मंद गॅसवर थोडंसं भाजून घेतलंय बघा। तर चुरा होतोय पोह्यांचा आणि हाताला थोडासा चटका लागतोय, तर याला आता आपण काढून घेऊया। याला पूर्णपणे गार करूनच मग पुढची प्रोसेस करायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि याचं छान असं बारीक पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे। माझ्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ अगदी बारीक व्यवस्थित तयार होतं, म्हणून मी याला चाळलेलं नाहीये। तुम्हाला हवं तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता। याच्यामध्ये कुठलेही जाड कण राहायला नकोत, म्हणून याला चाळून घेतलं तरी चालणार आहे। व्यवस्थित आता हे सगळं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता 1 कप भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणखी अर्धा कप तांदळाचं पीठ आपल्याला लागणार आहे। हे बघा, आणखी अर्धा कप घेतलंय, म्हणजे टोटल 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1.5 कप पोहे आणि फुटाण्याची डाळ भरली होती, त्याच्याच समप्रमाणात 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। म्हणजे असे 3 कप आपण पीठ घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलंय आणि आता अर्धा टेबलस्पून जिरे पावडर घातलेली आहे। 1 टेबलस्पून धने पावडर घालायची आहे। जिरे पावडर फार जास्त घालू नका। आणि हातावरती ओवा चुरडून घालायचा आहे। असं केल्याने मस्त चव येते चकलीला। ओवा घातल्यानंतर यामध्ये आता आपण 1.5 टेबलस्पून तीळ घालणार आहोत। फार जास्त तीळ घालायचे नाहीयेत, नाहीतर ते चकली आपली तुटू शकते, म्हणून फक्त 1.5 टेबलस्पून तीळ घातलेत। आता 1.5 टेबलस्पून आपण लाल तिखट घालणार आहोत। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। आता याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित, सगळीकडे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स होतील असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तडका पॅन मध्ये 3 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे। सगळे जिन्नस आपण 3 कप घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे। आणि इकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। तर कडकडीत तेल असं या पिठावरती घालून घ्यायचे। कडकडीत तेलाचं मोहन घालून घेते आहे। असं मोहन घालून झालं की एखाद्या उलटण्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे। गरम आहे हे खूप, त्याला व्यवस्थित असं पहिले मिक्स करून घेऊया। नंतर कोमट झाल्यावर हाताने असं चोळून घ्यायचंय पीठ। हातावरती पीठ घ्यायचंय आणि व्यवस्थित चोळून घ्यायचंय। ही प्रोसेस 2-3 मिनिटं चालते। व्यवस्थित तेल सगळीकडे लागलं पाहिजे। सगळ्या पिठाला तेल लावून झालेलं आहे। आता हे गरम केलेलं पाणी यामध्ये घालून घेऊया। कडकडीत गरम करायचंय पाणी आणि ते यावरती घालायचंय। याला मिक्स करून घेऊया। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं, हाताला सोसवेल असं झालं की हाताने पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडंच पाणी घाला, फार जास्त पाणी घालू नका एकदमच। आणि घट्टसर गोळा तयार झालाय, मऊ पण घट्ट असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे। ही चकलीची प्लेट घेतलेली आहे साच्यामध्ये। आता घट्टसर गोळा आपण एक त्याच्यामध्ये घालून घेऊया। साच्याचं झाकण लावून घेऊया आणि चकल्या पाडून घेऊया। बघा किती मस्त चकली तयार होते, कुठे तुटत नाहीये। एकदम खुसखुशीत काटेदार चकल्या तयार होणार आहेत।
खूप टेस्टी लागतात, नक्की तयार करा। एका वेळेस जितक्या चकल्या आपल्याला हव्या आहेत तळण्यासाठी तेवढ्याच चकल्या पाडून घ्या। एका वेळी जेवढ्या चकल्या आपल्याला तळायच्या आहेत तेवढ्याच चकल्या बनवून घ्या आणि तेवढ्यात तळून घ्या। एकत्र खूप जास्त चकल्या तयार करून ठेवू नका, तसं केलं तर चकल्या नंतर तुटतात। तर आता या 3 चकल्या मी अशाच करून घेतलेल्या आहेत आणि या आपण तेलामध्ये सोडून देऊया। एका वेळेला मी फक्त 3च चकल्या तळणार आहेत, म्हणून फक्त 3च बनवून ठेवलेल्या आहेत आणि मस्त अशा या चकल्या आता तळून घेऊया। मीडियम फ्लेम वरती या चकल्या तळायच्या आहेत। तेल चांगलं तापलेलं असायला पाहिजे। हे बघा बुडबुडे कमी झाले आहेत आणि या चकल्या काढून घेऊया। आणखी एक गोष्ट म्हणजे चकल्या टाकल्या त्याला झाऱ्या बिलकुल लावायचा नाहीये, त्याने चांगला आकार धरला चकलीने की मगच झाऱ्या लावून त्याला उलट पुलट करायचं आहे। मस्त अशा काटेदार चकल्या तयार झालेल्या आहेत। पाहू शकता बघा किती छान काटेदार चकली तयार झाली आहे, बिलकुल तेलकट झालेली नाहीये। आवाज आहे का बघा, मस्त खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात। इन्स्टंट चकल्या आहेत, भाजणीची गरज नाहीये आणि चव अप्रतिम लागते। तर तुम्ही सुद्धा अशा चकल्या बनवून पहा। मी भेटते आता नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय बाय।